आणि व्यासजी महाराज या क्षणापासून जन्मेजयाला श्रीमद देवी भागवत कथा सांगायला आरंभ करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदंबा माता की जय. आणि ज्या वेळेला आरंभ केला, जन्मेजयाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, महाराज ही श्रीमद देवी भागवत कथा एवढी दिव्य जर असेल तर मला सांगा ना, असा एखादा व्यक्ती आहे का जो मूढ म्हणून जन्माला आला तरी सुद्धा या भगवतीने त्याला त्या ठिकाणी दिव्य महापुरुष बनवला. त्यावेळेला व्यासजी महाराज एक सुंदर कथा सांगायला लागले. ती कथा आहे देवदत्त ब्राह्मणाची. देवदत्त नावाचा ब्राह्मण होता आणि अनेक वर्ष त्याला पुत्र संतती नसल्यामुळे त्यांनी जे सामवेदाचे ज्ञाते आहे गोभील ऋषी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही या ठिकाणी महायज्ञ करा जेणेकरून मला पुत्र प्राप्त व्हावा. आणि सामवेदाचे ज्ञाते असलेले गोभील ऋषी मंत्र उच्चार करायला लागले, पण वय झालेलं होतं, वयस्कर होते. कधी कधी मंत्र म्हणत असताना त्यांचा श्वास अडखडायचा. राग आला या देवदत्ताला. देवदत्त म्हणायला लागला, अरे मंत्र सुद्धा नीट तुला म्हणता येत नाही, कसला ब्राह्मण आहेस तू? ब्राह्मण कसला आहेस? मूर्ख आहेस, मूर्ख. गोभील ऋषीला वाईट वाटलं, मी म्हातारा झालोय, वयोवृद्ध झालोय, माझा श्वास अडखळायला लागला, मात्र पूजा मी नित्यनेमाने करतोय. सांगितलं, देवदत्ता तू मला बोलवलंयस, मी पूजा तुझ्या घरची निश्चित करणार, पण तू मला मूर्ख म्हणालास ना, तुझ्या पोटी मूर्खच मुलगा जन्माला येईल. मुलगा होईल तुला, पण मूर्खच जन्माला येईल. आणि देवदत्ताला एक मुलगा झाला. दिसायला सुंदर होता, पण मूढ झाला, मूर्ख झाला. कुठेही बसायचा, कुणाशी बोलत नव्हता. बोलायचा तर काय बोलायचा, वाणी सुद्धा नव्हती त्याला. कुठेही बसायचा, लोकांमध्ये कसं वावरायचं, कसं जगायचं, कसं वागायचं, कसला व्यवहार करायचा याचं ज्ञान त्या उतथ्यला नव्हतं. त्याचं नाव होतं उतथ्य. मूढ जन्माला आला म्हणून त्याचं नाव झालं उतथ्य. एक दिवस देवदत्त वाईट साईड आपल्या मुलालाच बोलायला लागला, कसला मूर्ख आहेस, कसला मूढ आहेस, तुला काहीच कळत नाही. रागारागाने घराच्या बाहेर निघाले दुःखित होऊन उतथ्य आणि गंगेच्या किनारी जाऊन बसले. रडत होते, असला जन्म मला का मिळाला असेल, मला काहीच का कळत नसेल, मी एवढा मूर्ख का झालो असेल, मी असलं काय पाप केलं होतं की देवाने मला असला जन्म दिला, असा जन्म मला का मिळाला. एवढ्यात रडत असताना एक वराह, एक डुकर नजरेने जाताना पाहिला आणि जात असताना एका झोपडीच्या मागे जाऊन तो लपला. त्याच्या मागे एक शिकारी शिकार करण्यासाठी आलेला होता. हा धावत धावत वराह आला, झोपडीच्या मागे लपला आणि याला बोलता तर काही येत नव्हतं. याच्या मुखातून शब्द निघाले, ए ए ए ए ए, आणि अनुस्वार असलेला ए हा सरस्वती मातेचा वाघबीज मंत्र आहे. त्याला काही कळत नव्हतं, चुकून त्याच्या तोंडातून ए आला. जर तुम्हाला सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा असेल तर लोक ओम सरस्वती नमः म्हणतात, पण सरस्वती मातेच्या समोर ओम लागत नाही. सरस्वती मातेचा वाघबीज मंत्र आहे ए, अनुस्वार असलेला ए. चुकून मुखातून निघाला आणि याच्या जिभेवर सरस्वती माता विराजमान झाली. लपून बसलाय तो वराह त्या ठिकाणी झोपडीच्या मागे. एवढ्यात तो शिकारी आला आणि विचारायला लागला की इथे गेलेला वराह, इथून धावत आलेला वराह तू पाहिलास का? याने जीवनात एक तप सांभाळलं होतं. याला बोलता जरी येत नव्हतं, पण हा खोटं कधीच वागला नाही, सत्याने जीवन जगला, म्हणून याला लोक कधी कधी प्रेमाने सत्यव्रत किंवा सत्य तपा म्हणायचे. याने विचार केला, मी तर या वराहाला पाहिलंय, पण याला जर सांगावं तर त्याचा जीव जातो आणि याला खोटं बोलावं तर खोटं बोलण्याचं पाप लागतं. काय करावं? सरस्वती मुखावर विराजमान झालेली होतीच, तिने इतकी सुंदर बुद्धी दिली की तो म्हणायला लागला, ज्या डोळ्यांनी त्याला पाहिलं त्याला बोलता येत नाही, आणि ज्या जिभेला बोलता येतं तिने तर त्याला पाहिलंच नाही. काय सुंदर उत्तर दिलंय महाराज. ज्या नेत्रांनी वराहाला पाहिला त्या नेत्रांना बोलता येत नाही, आणि ज्या जिभेला बोलता येतं या जिभेला बघण्याची दृष्टी नाही.
खरंही बोलले नाही आणि खोटं बोलून पापाचे भागीदार झाले नाही. त्या वराहाचा जीव वाचला आणि एक दिवस हा सत्यतपा इतका महाविद्वान झाला की अनेक ग्रंथांवर याने टीका केली, ग्रंथ निर्माण केले. कारण काय? चुकून मुखात वाघबीज मंत्र आला सरस्वती मातेचा आणि सरस्वती मातेने याच्यावर कृपा केली. बोलिये आदि शक्ती सरस्वती माता की जय. म्हणून आपल्या घरात लहान मुलं असेल ना, शाळेत जाणारी, कधी कधी मला बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात, दीदी आम्ही अभ्यास भरपूर करतोय पण आम्हाला पेपरला गेलं की आठवतच नाही. तुम्ही कसं साठवता एवढं डोक्यामध्ये? तुम्हाला कसं आठवतं इतका वेळ बोलायला? इथं बोलणंही एवढं साधं सोपं सरळ नसतं महाराज. आधी सर्व त्या ठिकाणी पाठांतर करून डोक्यामध्ये साठवावं लागतं. साठवल्यानंतर इथं आल्यावर ते आठवावं लागतं. आठवलं की तुम्हाला सांगून पटवावं लागतं. नाही पटलं तर दृष्टांत सांगून कटवावं लागतं. म्हणून ही बुद्धी जर कशाने येत असेल ना, हे सरस्वती मातेच्या वाघबीज मंत्राने. माझ्यावर सुद्धा या सरस्वती देवीची अत्यंत कृपा झालेली आहे. मी लहान होते ना, मला या माईकची इतकी भीती वाटायची, खरं सांगू तुम्हाला, असं वाटायचं याच्या समोर गेल्यावर मरते की काय मी. पण आज हा माझा साथीदार या ठिकाणी झालेला आहे. का? त्या आदिशक्ती भगवतीची कृपा झाली. माझ्या 12वी पर्यंतच्या कॉलेजमध्ये मला आठवत नाही मी 2 ओळीचा सुविचार सुद्धा शाळेत सांगितला असेल. हिंमतच नव्हती, ती ताकदच नव्हती माझ्यामध्ये. पण आज माझ्यासमोर हजारो लाखो लोक जरी बसलेले असेल तर तेवढा आनंद मला कथा करण्यामध्ये वाटतो. का? ती भगवती सरस्वतीची कृपा आहे. ती या ठिकाणी आपल्यामध्ये विराजमान झाली ना, की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून घरामध्ये लहान मुलं असेल ना, कदाचित त्यांना आठवत नसेल, मन शांत नसतं, लहान मुलांचं चित्त हे चंचल असतं. मग ते वाचतात भरपूर पण त्यांच्या डोक्यात मात्र काहीच राहत नाही. त्यावेळेला तुम्ही एक मंत्र रोज त्यांच्याकडून म्हणून घ्या. 5 मिनिट, सकाळी म्हणा, रात्री म्हणा, दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा 5 मिनिट त्याच्याकडून मंत्राचा उच्चार करून घ्या. मोबाईलने जीवनाचा उद्धार होणार नाही, पण मंत्राने नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मंत्रात एवढी शक्ती असते महाराज. मन्ना तंत्रायते इति 6 मंत्रः. मंत्रामध्ये एवढी शक्ती असते. बरेच लोक घरामध्ये जर त्या घरामध्ये उदासीनता आली असेल ना, वास्तुदोषाची पूजा करतात. पण खरं सांगू, वास्तुदोषाची पूजा करायला माझी अजिबात मनाई नाही. पण ओम नमः शिवाय हा असा मंत्र आहे, घरामध्ये कितीही मोठा वास्तुदोष असेल तर त्या मंत्राने निघून जातो. असे अनेक मंत्राचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. पण आमचं असं आहे महाराज, आम्ही जे आपलंसं करायला हवं ते करत नाही, दुसरंच करायला लागतो. आम्हाला वाटतं आज पूजा केली की दुसऱ्याच दिवशी आम्हाला देव पावला पाहिजे. पण लोक म्हणतात ना, तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसतं. तसं आजच जप केल्यावर उद्याच काही तुम्हाला देव भेटणार नाही, पण एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लहान मुलं जर घरामध्ये असेल त्यांच्याकडून एक मंत्र तुम्ही म्हणून घ्या. आता तुम्ही माझ्या मागून म्हणा, तुमचा पाठ झाला की मुलांकडून म्हणून घ्या. उच्चार सर्वांनी व्यवस्थित करायचा. डोळे बंद करा. ए सरस्वते नमः. 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 ए सरस्वते नमः.
सरस्वते नमः सरस्वती नमः सरस्वते नमः सरस्वती नमः सरस्वते नमः सरस्वती नमः सरस्वते नमः सरस्वते नमः बोले आदि शक्ति भगवती सरस्वती माता की जय. एकच मिनिट आपण या ठिकाणी म्हटला कसं वाटलं आपल्याला. रोज जर आपल्या मुलांकडून म्हणून घेतलं ना तर ह्या श्रीमद देवी भागवताचा महिमा इतका महान आहे. एका वर्षात तुमचा मुलगा थोडा मूड जरी असेल ना, थोडी बुद्धी जरी त्याची कमी चालत असेल, पण या भागवताची अशी वार्ता आहे की एका वर्षानंतर हा मंत्र जर रोज त्याच्याकडून तुम्ही 5 मिनिट म्हणून घेतला ना, त्याच्या बुद्धीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला स्वतः अनुभवायला येईल. पण कसं आहे महाराज, 1 दिवस 2 दिवस म्हणून होणार नाही. कारण नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवडी. कुठलंही कार्य करा. आज लोकांना 1 लोटा जल सब समस्या का हल हे लोकांना कळायला लागलं का? कारण लोक नित्य नेमाने करायला लागले. तुम्ही नित्य नेमाने कुठलंही कार्य जीवनामध्ये करा, त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये लहान मुलं असेल ना, त्यांच्याकडून या मंत्राचा रोज उच्चार वधवून घ्या. तुमच्या पाठ झालाय ना मंत्र? ए नाही म्हणायचंय, ए खालचा ए नाही, अनुस्वार असलेला ए सरस्वते नमः नमः. घरात जेवढी लहान मुलं आहेत ना, यांच्याकडून रोज म्हणून घ्या आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल तुम्ही स्वतः बघा. कारण हा सरस्वती मातेचा वाग्बीज मंत्र आहे. हा काही मी स्वतः तयार केलेला नाही, श्रीमद देवी भागवताने सांगितलेला मंत्र आहे. म्हणून रोज आपल्या मुलांकडून वधवून घ्या, त्यांच्याकडून म्हणवून घ्या. संध्याकाळी सकाळी दिवसातून या 24 तासातले 5 मिनिट तर आपण देवाला देऊ शकतो ना. 5 मिनिट आपल्या मुलांसाठी वेळ काढा. घरातले कामं नेहमी होत राहील, पण त्यांचं भविष्य बिघडलेलं पुन्हा सुधारणार नाही. आज मुलांचं भवितव्य जर चांगलं घडलं, उद्या तेच संस्कार तुमच्या कामाला येतील, तेच मुलं तुमचा सांभाळ करतील. म्हणून या वाग्बीज मंत्राचा परिणाम असा झाला, उतथ्य नावाचा मूढ असलेला सामान्य पुत्र सत्य तपा सत्यव्रत म्हणून महान कवी त्या ठिकाणी झाला आणि मोठ्या मोठ्या ग्रंथाची रचना त्यांनी केली. का? चुकून मुखात आलं, चुकून आलं. त्याला काही कळत नव्हतं काय करायचंय, चुकून आलं तरी उद्धार झाला जीवनाचा. हे ज्या वेळेला जन्मेजयाने ऐकलं ना, जन्मेजयाला अत्यंत आनंद झाला आणि जन्मेजय म्हणायला लागले, महाराज मला सांगा ना, हा श्रीमद देवी भागवताचा यज्ञ आणखी कुणी केलाय का? आणखी काही लोक असे आहेत का ज्यांनी यज्ञ केलाय जीवनामध्ये? तर त्यावेळेला व्यासजी महाराज जन्मेजयाला सांगतात की असे अनेक लोक आहेत ज्यांनी, अरे तुम्ही आम्ही करतो यात काही नवल, साक्षात भगवान विष्णूने सुद्धा हा श्रीमद देवी भागवताचा यज्ञ केला. प्रभू श्री रामचंद्रजीने सुद्धा हा श्रीमद देवी भागवताचा यज्ञ केला. अनेक मोठ्या मोठ्या देवी देवतांनी केला. नवे नवे यज्ञ केला पाहिजे. कारण यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्य जर थोडा जरी पाऊस येत असेल ना यज्ञामध्ये, ते सुद्धा शुभ असतं. यज्ञ सफल होत असतो. यज्ञ अनेक प्रकारचे. मुख्य यज्ञ आहे 3 यज्ञ, नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ आणि तिसरा आहे भोजन यज्ञ. जो रोज या ठिकाणी चाललेला आहे हा आहे ज्ञान यज्ञ. जो माझ्या मुखातून निघतोय हा ज्ञान यज्ञ आहे. तुम्ही जो ग्रहण करताय तो नाम यज्ञ आहे. त्या भगवतीच्या नामाचं चिंतन आपण करतोय, तिचा महिमा काय वर्णन करावा महाराज, तो नाम यज्ञ आहे. आणि हे 7-8 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर 8व्या दिवशी या ठिकाणी जो असेल, या 7 दिवसाच्या यज्ञामध्ये कोणी येवो न येवो, 8व्या दिवसाच्या यज्ञामध्ये इथे बसायला सुद्धा जागा मिळणार नाही. तो यज्ञ कोणता आहे?
भोजन नहीं यह यज्ञ है. भोजन यज्ञ तिथे मात्र सगळे आल्याशिवाय राहणार नाही, तो सुद्धा यज्ञ आहे. म्हणून वेळेचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच जीवनात वायाला जाता कामा नाही, तो सुद्धा एक यज्ञ आहे. यज्ञामध्ये अनेक गोष्टी लागतात. द्रव्य शुद्धी, क्रिया शुद्धी, मंत्र शुद्धी. मानसी यज्ञ सांगितलंय. आपली जर एवढी ऐपत नसेल ना की मंत्राची एवढी मोठी यज्ञ करत असताना असं म्हणतात, यज्ञ जर करायचा असेल तर जो सुरुवातीला सत्ययुगामध्ये यज्ञ व्हायचा ना, त्या यज्ञामध्ये जे तूप टाकल्या जात होतं, ती हत्तीच्या सोंडेसारखी अखंड धार त्या यज्ञामध्ये असायची. आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातलं तूप जरी एकत्रित केलं तरी हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार काही आपण लावू शकत नाही. इथे माणसाला खायला शुद्ध तूप मिळत नाही, यज्ञासाठी काय मिळणार आहे महाराज? तो यज्ञ आपण करू शकत नाही. म्हणून कलियुगामध्ये एक सोपा यज्ञ सांगितला, तो म्हणजे मानसी यज्ञ. घरीच डोळे मिटायचे, डोळे बंद करून मनामध्येच सुंदर सभा मंडप उभारायचा. सुंदर मनामध्ये विचार करायचा की केळीचे खांब उभारलेले आहेत, सुंदर मंडप शेणाने सारवलेला आहे, सुंदर गोमूत्राने या ठिकाणी सारवलेला आहे. मनानेच धारणा करायची आहे, भव्य या ठिकाणी यज्ञ उभारलेला आहे, त्यामध्ये आम्ही आहुती टाकतोय, मंत्र म्हणतोय. हा मानसी यज्ञ सांगितलेला आहे. आणि जो मानसी यज्ञ करेल ना, त्याला त्या ठिकाणी सहस्त्र कोटी यज्ञाचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही, एवढी शक्ती त्या मानसी यज्ञामध्ये आहे. म्हणून तो मानसी यज्ञ सांगितला. एकदा भगवान विष्णूने सुद्धा यज्ञ केला. नवे दशरथ राजाने सुद्धा यज्ञ केला. पुत्र कामेष्टी यज्ञ, का? पुत्र व्हावे म्हणून. द्रुपद राजाने यज्ञ केला, पण सुडाच्या भावनेने केला, वाईट भावनेने यज्ञ केला. यज्ञ सुद्धा दोन प्रकारचे आहे, तामसी यज्ञ आणि सात्विक यज्ञ. माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं, ही विकृती आहे. माझंही चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचंही चांगलं व्हावं, ही प्रकृती आहे. माझं भलेही काही हो, पण जगातील सर्वच लोकांचं चांगलं व्हावं, ही भारताच्या परंपरेची खरी संस्कृती आहे महाराज. ही खरी संस्कृती जी आमच्या संतांनी जोपासली आहे. ज्ञानोबरायांनी स्वतः जीवनात दुःख भोगलं, पण अवघाची संसार सुखाचा करीना, या संसाराला सुख प्रदान केलं. आमच्या संतांनी दुःख भोगलं, या ठिकाणी माऊली महाराज झाले, त्यांनी दुःख भोगलं, आणि आज हा एवढा मोठा सभा मंडप, हे दिव्य त्यांचं स्वरूप इवले से रूप लाविले द्वारी. आणि आज काय झालं, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कडियासी आला. हे बीज रोपण जे आमच्या संतांनी या ठिकाणी केलंय ना, म्हणून तर सुखाचे भागीदार आम्ही झालो. बीज त्यांनी लावलं. आज मोठे मोठे वृक्ष आपल्याला डोळ्याने दिसतात, हे काल लावले आणि आज मोठे झाले का? नाही, आमच्या पूर्वजांनी लावले आणि सावली मात्र त्याची आम्हाला मिळाली. लावले दुसऱ्यांनी, तसं आपणही आपल्या जीवनामध्ये एखादं रोपटं लावावं, ज्याची सावली पुढे जाऊन कोणाला तरी मिळेल. आपणही आपल्या जीवनामध्ये एखादं बीज असं पेरावं की काही वर्षानंतर आपल्याकडूनही काही लोक सुसंस्कारित होईल. यज्ञ अनेक लोकांनी केले, पण कोणी सात्विक वृत्तीने केले तर कोणी तामसिक वृत्तीने केले. द्रुपद राजाने यज्ञ केला होता तामसिक बुद्धीने, मला मुलगा प्राप्त व्हावा म्हणून. काय झालं, यज्ञातून द्रौपदी निर्माण झाली, मुलगी झाली. का? सूड भावनेने यज्ञ केला होता. द्रोणाचार्यांना मारणारा मुलगा जन्माला व्हावा, ही सूड बुद्धी मनामध्ये होती, तामसिक बुद्धी होती. म्हणून यज्ञामधून चांगलं नाही निपजलं. द्रौपदी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या द्रौपदीला जीवनभर दुःख भोगावं लागलं, जीवनभर अपमान सहन करावा लागला. इच्छा नसताना 5 पतींबरोबर विवाह करावा लागला. कारण ज्या दिवशी विवाह झालेला होता ना, अर्जुनाबरोबरच झालेला होता आणि अर्जुन जिंकलेला होता. जेव्हा घरी आले 5ही भाऊ आपल्या भावाला घेऊन, आणि अर्जुनाने पत्नीला सोबत आणलं ना, कुंती माता कामात होत्या.
स्वयंपाकात मग्न होत्या. आणि त्या ठिकाणी धर्मराज म्हटले, माँ देखो हम आपके लिए क्या लाए हैं. अर्जुन म्हणायला लागला, आई बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणलंय. पाहिलं नाही महाराज, कधी कधी आशीर्वाद आणि शाप जो देतो ना, त्याला सर्व गोष्टीची जाणीव केल्याशिवाय त्याला आशीर्वाद आणि शाप देण्याचा अधिकार नाही. कुंती मातेने पाहिलं नाही यांनी काय आणलंय, मुखातून शब्द काढले, जो लाए हो पाचो भाई मिलकर बांट लो. जे आणलंय ना ते 5 भावांनी वाटून घ्या. आणि त्या ठिकाणी अर्जुनाबरोबर विवाह झालेला असताना 5 भावाची पत्नी व्हावं लागलं. का? कुंतीने पाहिलं नाही काय आणलंय. म्हणून आमचे साधू संत सांगतात, ज्याला शाप आणि आशीर्वाद द्यायचा ना, त्याला खऱ्या खोट्याची कल्पना केल्याशिवाय त्याला अधिकार नाही कोणाला आशीर्वाद आणि शाप देण्याचा. जीवनभर दुःख भोगावं लागलं द्रौपदीला. पांडवांनी यज्ञ केला होता, राजसूय यज्ञ. काय झालं त्या यज्ञामध्ये? द्रौपदीचा अपमान झाला. विवस्त्र होण्याची वेळ द्रौपदीच्या जीवनामध्ये आली. साडी, पण भगवान परमात्म्याची कृपा त्या ठिकाणी झाली की साडी बीच नारी थी, या साडी बीच नारी थी, या नारी बीच साडी थी, हे शेवटपर्यंत कौरवांच्या लक्षात आलं नाही. आणि ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावर नारीचा अपमान होतो ना महाराज, महाभारत अधर्मी लोकांमुळे घडलंच नाही. अधर्मी लोकांच्या अधर्मपणामुळे महाभारत घडलं नाही, तर धार्मिक लोकांच्या निष्क्रियतेमुळे महाभारत घडलं. आणि म्हणून पांचालीचा अपमान झाला भरसभेमध्ये. भीष्माचार्यासारखे महान संत होते, मुखातून शब्द काढला असताना खबरदार, काय ताकद होती महाराज कौरवाची. द्रौपदीच्या अंगाला हात लावायची. पण काही लोक जिथे बोलायचं तिथं बोलत नाही, आणि जिथं बोलायला नको तिथे बडबड करायला लागतात. अधर्म कधी घडतो महाराज? ज्या वेळेला ज्या ठिकाणी बोलायचं काम पडतो त्यावेळेला संतासारखे महान वीर त्या ठिकाणी चुपचाप बसतात ना, त्यावेळेला अधर्म घडतो.